त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या संवाद मेळाव्याला मी उपस्थित असता माझ्यासोबत या मेळाव्यासाठी असलेले आता ज्यांनी भाषण आपल्यासमोर केलं ते सन्माननीय श्री निलेश राणे, सन्माननीय प्रकाश सावंत जिल्हाध्यक्ष, सन्माननीय संदीप कुडतरकर, सन्माननीय संध्या तेरसे, सन्माननीय राजू राऊत, सन्माननीय श्री आनंद सावंत उर्फ भाई सावंत, बरोबर, सन्माननीय सुप्रिया वालोरकर, आशा मुरमुरे, सरपंच ओरस, उपस्थित सगळी वडीलधारी मंडळी आणि उपस्थित पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि मित्र, लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे. तर मध्ये का उठतायत कळत नाही. तिकडे कोण बोलत एकदम सगळ्यांना होतं. कृपया मध्ये कोणी उठवू नका. कोणाला बाहेर जायचं असेल, माझं काय मत नाही, पण एकदम 4-4, 5-5. तर ही लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. आपल्या या मतदारसंघाचा उमेदवार जाहीर व्हायचा आहे. आता आपल्यासाठी दिवस फारच कमी राहिलेले आहेत आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची या विभागातली लोकसभेची जागा ही निवडून यावी. आमच्या सावंतसाहेब जिल्हाध्यक्ष त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गेल्या 44 वर्षात भाजपची सीट आली नाही, ती पहिल्यांदा आपण निवडून आणावी ते अध्यक्ष असताना, आणि यासाठी आपले प्रयत्न आहेत. मी सभा चालू झाल्यापासून पाहतोय एवढ्या भागात टाळ्या वाजतात, तो भाग टाळ्या वाजत नाही. पाहिजे मी त्या साईडने बोलू का? टाळ्या वाजत काय कळत नाही. बांधवांनो, मी दीर्घकाळ नाही, पण या निवडणुकीचं गांभीर्य ठेवा. ही निवडणूक सर्वसामान्य ग्रामपंचायती, नगरपालिका, आमदार यांच्याप्रमाणे नाही. ही देशासाठी, देशाचा कारभार सांभाळण्यासाठी, देश सुरक्षित ठेवणं, 140 कोटी लोकांना अन्न, वस्त्र, निवारा सगळ्याच गोष्टी देण्यासंबंधी जे सरकार आहे ते लोकसभेत खासदार चालवतात. लोकसभेचे खासदारातून पंतप्रधान होतो आणि मंत्री होतो, त्यापैकी मी एक. मी आपल्या ओरसच्या लोकांना भेटायला आलो. भेटाव, प्रत्यक्ष जाऊन भेटा. तुमच्याशी बोलायला आलोय, आपलेपणाने आलो. तुम्ही आपले आहात. सिंधुदुर्ग माझा जन्म जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझं गाव आहे आणि तिथल्या लोकांना भेटावं, आपलं म्हणणं सांगावं, माझ्या पक्षाचं धैर्य धोरण तुम्हाला सांगावं. भारतीय जनता पक्ष या देशात, देशाचे पंतप्रधान गेली 10 वर्ष आहेत. त्यांनी काय केलं, 10 वर्षात काय केलं बांधवांनो? तुमच्या गावातल्या अनेक लोक अनेक योजनांमध्ये लाभार्थी आहेत. आयुष्यमान भारत मध्ये आहेत. घरात आजारी पडलं तर घरच्या लोकांच्या आजारपणासाठी या पंतप्रधान मोदी साहेबांनी 5 लाखाची तरतूद करून, ज्याला घर नाही, आतापर्यंत 3 कोटी गरिबांना घरं दिली. 3 कोटी. नळाने पाणी प्रत्येक नागरिकाला मिळालं पाहिजे. 11,72,00,000 नळाचे कनेक्शन. उज्ज्वला गॅस. एवढंच काय, कोरोनाच्या काळात 22-23 असंख्य लोक मृत्यू होते.
देश संकटात होता. मोदी डोकावले नाही. लोकांसाठी औषधं इंजेक्शन स्वतः निर्माण करून घेतली. आपल्या देशात आणि परदेशात पण अनेक देशातल्या नागरिकांना वाचवण्यासाठी पुरवठा केला. आपल्या लोकांचे जीव वाचव. आणि त्याचप्रमाणे कोरोनामुळे कंपन्या बंद पडल्या, उद्योग धंदे बंद पडले, गरिबांच्या घरची रोजीरोटी बंद झाली, मुलं रडायला लागली भुकेनी. त्यावेळी मोदी साहेबांनी 80 कोटी लोकांना मोफत धान्याची योजना चालू केली. आजही सुरू 80 कोटी लोक. भारताची लोकसंख्या 1,40,00,000 आहे. त्यात 80 कोटी लोकांना धान्याचा योजना आजही चालू आहे. 54 योजना अशा दिल्या महिलांसाठी, तरुण मुलांसाठी, वृद्धांसाठी. आता महिलांना तर एसटी मध्ये पण 50% प्रवास मोफत आहे. किती योजना कोणी दिलं होतं. या देशातली गरिबी जावी, लोक सुखी समाधान व्हावी, हा प्रयत्न आमच्या पंतप्रधानांचा. जगामध्ये नाव केलं आपल्या पंतप्रधानांनी. अमेरिकेसारखा अध्यक्ष म्हणतात काय म्हणतात, भारताचे पंतप्रधान कर्तृत्वान आहे, उत्तम प्रशासक आहे, अर्थव्यवस्थेचे जाणकार आहे. त्यांचं कौतुक तोंड भरून केलं त्यांनी. अमेरिकेचे अध्यक्ष, अनेक देशाच्या अध्यक्षांनी त्यांचं कौतुक केलं. असे पंतप्रधान आपल्याला मिळाले. या देशाला प्रगतीकडे नेत आहेत आणि त्यांनी करून दाखवलं. देशाची अर्थव्यवस्था त्यांनी या 10 वर्षात 11 क्रमांकावर भारत देश आज 5व्या क्रमांकावर आणला. आणि 2030 साली 3ऱ्या क्रमांकावर अमेरिका, चायना आणि त्यानंतर भारत असेल. मागण आपल्याला घमेंट वाटावी, अभिमान वाटावा, आमचे पंतप्रधान असे आहे. तरुणानंतर तरुणांसाठी किती योजना सुरू केल्या. उद्योगधंद्यात तरुण यावे, आधुनिक टेक्नॉलॉजी जाणकारी मिळावी, माहिती मिळावी म्हणून टेक्निकल सेंटर तुमच्या ओरसला येत आहे 200 कोटीचं. इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेसिंगचे सर्व मशिनरी पासून सर्व माहिती त्या प्रशिक्षण केंद्रात कृषी ट्रेनिंग सेंटरमध्ये मिळणार. आणि बांधवांनो, आमचे पंतप्रधान यांनी जगाच्या पाठीवर आपली प्रतिमा, भारताची प्रतिमा, भारत एक प्रगतिशील असा देश ते दाखवून दिले. 2047 100 वर्ष होणार आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर. हा 25 वर्ष त्यांनी अमृत काळ ठरवलाय. या 25 वर्षात 47 जागतिक पातळीवर भारत महासत्ता झालेला असेल, एक विकसित भारत म्हणून जगाचे बडे नाव असेल. दुपारची वेळ आहे, कोण तिडकणी बोलतो तर 100% टाळा नाही पडे, एवढं चांगला वाक्य जाऊ दे, ओरसला आहे. आणि म्हणून बांधवांनो, भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान आहे देशाच्या. आज आमचे विरोधक कोण आहे? तो विरोधक मला कोण आहे समजतच नाही. काँग्रेस आहे तर देशात त्यांचे खासदार 50 आहे. 543 पैकी 50. विरोधी पक्ष नेता बनताना नाही, गट नेता आहे. विरोधी पक्ष नेता बनायला 54 लागतात खासदार, तेही नाही. ते टीका करतात. जाहीरनामा काढला की आम्ही सत्तेवर आलो, प्रत्येक घराला 1 लाख देऊ. राहुल गांधी आपल्या बँकेतून देणार आहे. सत्तेवर आलो तर सरकारच्या कसं येणार बाबा? नाही येणार. 50 आहे, आम्ही आत्ताच 303 आहे आणि या निवडणुकीत आम्ही 400 पार करणार. आणि तू 50 वरून 25 वर 400 पार. अब की बात मोदींनी सांगितलं 400 पार. मोदी आदेश देतात
पुरा देश त्याचं अनुकरण करतं, आपणही त्याचं अनुकरण करावं. ओरसमध्ये सगळ्या गावांनी करावं असं मला वाटतं. मी 2019 मध्ये पाहिली हो ही राजधानी किंवा ओरस हे जिल्हा व्हावा सिंधुदुर्ग आणि राजधानी कशी असावी, पायाभूत सुविधा कशा असाव्या, इथले रस्ते, कलेक्टर, एसपी कार्यालय कशी असावी. मी स्वतः अनेक वर्ष महसूल मंत्री पाहिले. इथे उद्योगधंदे यावे, इथल्या तरुणांना मिळावे, हाही प्रयत्न सीवड आणण्याचा प्रयत्न केला, विरोध. विमानतळ आणण्याचा प्रयत्न केला, विरोध. मी विमानला नाही, मी जाऊन पाहिलं तिथे कोण विरोध करतात. आता खासदार आहे ना, आम्हाला जमीन घ्यायची नाही, गरीबाची जाम घ्यायची नाही. गरीबांचे फुकट नाही, पैसे देत होतो. आणि ती जमीन तुम्हाला तर माहिती, मी सांगा काही होत नाही, गवत पण रुजत नाही. अशी जमीन घेऊ, विमानतळ झाला. आता अनेक कारखानदार येतील, उद्योजक येतील, हॉटेल मालक येतील. अरे कार्यकर्त्यांनी उभे राहू नका, आलेल्यांना बसायला द्या. अनेक उद्योगधंदे येतील. रेडी बंदर काम चालू आहे, 4000 कोटी खर्च करून रेडी पोर्ट होतोय, विमानतळ झालेलं आहे. नवीन एअरपोर्ट आपल्या गोव्याच्या, आपल्या सिंधुदुर्गच्या बॉर्डरला मोफा इंटरनॅशनल आहे. जगातले लोक येणार, पर्यटक, व्यापारी येणार, आपल्याकडे येतील. दोडामार्ग, सावंतवाडी, ओरस, वेंगुर्ला तिथे वेगळ्या प्रकारचे कारखानदारी येतील. ही प्रगती कोणी केली? जिल्ह्यात पाण्याचे प्रकल्प कोणी सुरू केले? रस्ते, हा चौपदरी रस्ता. विचारावं त्याला, तू काय केलंस का? कधी सत्ता होती का काय केलं? नाही. मी मंत्री होतो तेव्हा मुख्यमंत्र्याला घेऊन मी केंद्रीय मंत्र्यांना भेटलो, चव्हाण नावाचे. साहेब आमचा रस्ता तुम्ही घ्या, मुंबई ते गोवा टुरिझम आहे आणि हा रस्ता मुंबईकडे येतो. त्यांनी तो स्पेशल केस म्हणून घेतला. माझ्यावरून पृथ्वीराज चव्हाण पण. आणि हा रस्ता बघा रत्नागिरीला झाला नाही. कसं वाटतं जाताना? तुम्हाला अभिमान वाटावं, तुमच्या गावातून असा चौपदरी रस्ता जातोय हो. नुसतं गाडी चांगली जावी, धक्के खात न जाता आरामात जाता, यासाठी तो रस्ता नाहीये. इथे व्यवसाय तुम्ही करावा, त्या व्यवसायातून जे उत्पादन घ्याल ते वेळीच योग्य ठिकाणी पोचवावं, यासाठी रस्त्याचा वापर व्हायला पाहिजे, यासाठी रेल्वेचा वापर व्हायला पाहिजे. उद्योजक घ्यायचे असतील तर विमानतळी, सगळ्या गोष्टी मी तुमच्या पायापर्यंत आणून ठेवल्या. विकास तुमचा का कशात कमी पडलो नाही. 34 वर्ष या जिल्ह्यात आली, 34 वर्ष. 90 ला आलो मी आणि आमदार झालो. या जिल्ह्यातल्या लोकांनी मला 1, 2 नाही 6 वेळा निवडून दिलं. 6 वेळा आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, अनेक खाती मला मिळाली. 12 खाती सांभाळली आणि शेवटी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, परत आमदार, खासदार आणि केंद्रीय, या सगळ्या पदाचा वापर या जिल्ह्यातील लोकांच्या विकासासाठी, कोकणाच्या विकासासाठी करतो. निलेशने एक उदाहरण दिले. खासदारांचे 70% फंड खर्च नाही झाला. पत्रकार आहेत का माहित नाही. आहेत ना? धन्यवाद. विचारावं त्याला का खर्च झाला नाही तर मी सांगतो. हे भाषे फंड मोफत देत नाही. त्यांना 10% दिले कॉन्ट्रॅक्टरनी तर फंड देतात. शिवसेनेच्या खासदारांचे काम आहे. रेडी बंदर आलं, काम सुरू केलं बंदराचं. याचा मुलगा हजार, माझे वडील खासदार आहे, आमच्या महिन्याचं ठरवा. जसं काय पार्टनर आहे सांगा मला. प्रत्येक रस्त्याचं कॉन्ट्रॅक्टर काम सुरू केलं. मध्य प्रदेशचे आहेत ते मोठे कॉन्ट्रॅक्टर.
त्याने मला पण सांग म्हणजे या रस्त्यावर अनेक ठिकाणी लोक शिवसेनेचे अडवतायत. आमच्या गावाजवळ जातोय आमच्या काय ते बोला. अरे म्हणजे हा तुमच्यासाठी रस्ता आहे. एवढं कोणाला पैसे देऊ नको. मी एसपी ना सांगितलं कोण जिथे रस्ते अडवे त्यांना आतमध्ये करा. मी बघतो काय करायचं. काही लोकांनी निरोप पाठवला रस्ता अडवू नका. आपला रस्ता वेळेत झाला. आज बघा रत्नागिरीला अजून रस्ता पूर्ण आहे. मला का पैसे चावत नाही. मी असल्या कामाची मी व्यवसाय करीन. हाय व्यवसाय. मी नितेश आम्ही व्यवसाय पाहू. फुल टाइम राजकारणी नाही. पण हे असे आणि म्हणून 57% खर्च झाला नाही. गिरायक मिळालं नाही. काय लोक बोला आम्ही नाही पैसे 10% देऊ शकत. प्रॉफिट नाही मिळत 10% म्हणून. आणि असा माणूस लोकसभेला टीका काय करतो. मुद्दा उद्धव ठाकरे दिल्लीला जातो. विरोधी पक्षाची रामलीला मैदानावर 40 हे गेले. त्याला वाटतं मी ऑल इंडिया झालो आता पंतप्रधान उमेदवार. त्याचे पक्षाचे आज खासदार किती हो 5 आमचे 303 बोलतो कोणावर मोदी लोक अवकात आहे. अवकात 303 आज खासदार आहे. निवडणुकीनंतर 400 पार होणार. 400 पार. आणि टीका करतो. काय करतो टीका होतं मोदींना तडीपार करणार. काय बोलतो कोणाला काय बोलतो. संजय राऊत बोलतो का बरं बोललो दुपारनंतरच्या सभेला संजय राऊतचा समाचार घेऊन. हा कोण आहे पंतप्रधानाबद्दल कोणाबद्दल आम्ही असं करू तसं करू. काय म्हणे उद्धव ठाकरे ना पीएम घाबरतात. कोण आहे कशासाठी. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या स्थापनेपासून आज मितीपर्यंत 56 वर्ष होऊन गेली. कोणाच्या कानफडत मारलं दहशत करण्यासाठी. शिवसेनेच्या विरोधात जे उभे ठाकले कधी. मेघराट माणूस आहे. वाहत उठत नाही. काय करू शकत नाही. दिल्लीला जाऊन हुशार करतो रामलीला. म्हणा मोदींनी राम लैलाचं अयोध्येला मंदिर बांधलं. जे 500 वर्ष कोणाला जमलं नाही. 500 वर्षापेक्षा अधिक काळ झाला कोणाला जमलं नाही. सगळ्या रामाचं मंदिर काय मी जाऊन आलो पाहून आलो. देवतांची अनेक धर्मस्थळ आहेत. मोदींनी डेव्हलप केली. पाण्यासारखे आहे की कधी संधी मिळत जायचं असेल ना मी तिथला पास पण मिळून बांधून आपला धर्म आपला देश आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत नाही हो. नाही 15 दिवसावर मोदींनी पाकिस्तानकडून हालचाली काय चालल्या होत्या. मोदी सरळ ठणकावून सांगितलं की आमच्याकडे वाकड्या नजरेने जरी पाहिल्या तर घुसून आम्ही मारू. आता तुमच्या देशात घुसून मारू. आणि आम्हाला तडीपार करतो म्हणतो मोदी. म्हणजे काय होतं अजून जरा तू 2 पावलं चाल रे. अजून आम्ही आहोत ना. शिवसेनेने 39 वर्ष काढली. कशी काढली तू पाहिली आहे. साहेबांनी आमचा वापर कसा केला तेही पाहिलंय. त्या आमच्या नेत्यांना बोलण्याचं धाडस करू नको. दुसरं पिल्लूला मी पाहतो. संजय राऊत कुठे ना कुठे सापडेलच. पण हे तडीपार वगैरे भाषा बंद कर. चांगला बोल. माननीय बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहेत ना. चांगल्या शब्दात बोल. कर्तृत्व सांग. 2.5 वर्षात कोकणाला काय दिलं. आपण कोकणाचं राज्य सोडा. काय दिलं कोकणासाठी. एखादं धरण पाण्याचं. एखादी नळपाणी योजना. एखादा रस्ता. एखादं ब्रिज. काय दिलं काय. मच्छीमारांसाठी डिझेलसाठी काय सवलत दिलीस नाही. नोकऱ्या काय कंपन्या आणल्या 5-10 चला 5-10 कंपन्या आणि तो कमीत कमी 10,000 नोकऱ्या मिळतील. 10,000 कुटुंब सुखाने जगतील. केलं का काही नाही.
मी ओरसला जे टेक्निकल सेंटर आणतोय इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेसिंग, कारण मी दोडामार्ग मध्ये इंडस्ट्री आणतो, इंजिनिअरिंगच्या कंपन्या असलेली 500 कंपन्या औषधाच्या मशीन बनवणारे कंपनी मी दोडामार्ग आणतोय. 1000 एकर जागा टाकून ठेवली, लाखो नोकऱ्या उपलब्ध होतील. रिफायनरी रत्नागिरीला आणतोय, 3 लाख कोटी खर्च करून तिथे रिफायनरी येऊ पाहतोय. हे लाखो नोकऱ्या मिळतील, शेकडोनी नवीन कंपन्या छोट्या येतील. कोकणात एक आर्थिक वैभव तयार नाही, भगवत नाही. सगळ्याला विरोध, एअरपोर्टला विरोध, सीवर्डला. हा सीवर्ड झाला असतं ना, आज जगात अमेरिकेत आहे, अनेक देशात पाण्यातले मासे आपण पाहतो. व पाण्याच्या वर काचेमध्ये आतमध्ये चालताना फिरताना मासे आपल्याला पाहायला वेगळा आनंद. मुलं तर फार खुश होतं, जगातले लोक आले असते, टुरिझम वाढलं असतं, पर्यटन, हॉटेल चालली असती. हॉटेलमध्ये वेटर म्हणा, स्टीवर्ड म्हणा, वॉचमॅन म्हणा, क्लार्क म्हणा, अकाउंटंट, मॅनेजर, ही सगळी पद्धत स्थानिक लोकांनी घेतली असती. अनेक मुलं हॉटेल मॅनेजमेंट आज करतायत सिंधुदुर्गात, त्यांना मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली. पण नाही, करू नाही दिलं. 100 कोटी कलेक्टरकडे जमा केले होते जमिनीसाठी, परत गेले बांधवणे, होऊ नाही दिलं. काय तिकडे बघा, खडकाय, गवत पण होत नाही त्या तोंडावर, होऊ नये. कारण शिवसेना, विमानतळाला विरोध शिवसेना, रिफायनरीला विरोध यांचा आहे, एनरॉलला विरोध यांचा होता. एकही कारखाना कंपनी आली येऊ देत नाही, कारण आधी मातोश्रीचा भागवा, आमचा भागवा आणि मग बोल. एक उदाहरण सांगतो, खरं म्हणजे ते प्रेस कॉन्फरन्स सांगतो. मी मंत्री होतो महाराष्ट्रात आणि विधानसभेत एक प्रश्न आला, तेव्हा रिफायनरीला विरोध होतोय, तो का होतो? आणि त्यावेळेला त्याच्या आदल्या दिवशी हा प्रस्ताव चर्चेला येण्या आदल्या दिवशी 48 वीज निर्माण करणारे, कोळशापासून वीज निर्माण करणारे उद्योजक उद्धव ठाकरेच्या मातोश्रीत भेटले. मातोश्रीत जाऊन भेटले आणि सांगितलं तुम्ही रिफायनरीला विरोध करा. रिफायनरी आली, वीज उत्पादनाला खर्च कमी येईल आणि कमी किमतीत वीज विकतील, मग आमची कोळशाची वीज कोण घेणार नाही. उद्धव ठाकरे बोलला, मग आमचं काय? एक अमाऊंट ठरली. मी ते विधानसभेत बोललो, किती अमाऊंट ठरली, ऍडव्हान्सही दिला. पुढच्या आठवड्यात उद्धव ठाकरे रत्नागिरीच्या दौऱ्यावर, रिफायनरी नको. अरे ते उद्योजक बोलतात त्यांचा नफा कमी, पण इथे कोकणात तरुणींना नोकऱ्या मिळतील, संसार चालतील, त्याचं काय रे? फक्त स्वतःला पैसे मिळाले नाहीत आणि पैसे मिळावे आणि म्हणून रिफायनरीला विरोध आहे. ते सीवर्डला आहे, तो एअरपोर्टला होता. प्रत्येक प्रकल्पाला विरोध, प्रत्येक प्रकल्प. ही शिवसेना मराठी माणसासाठी नाही, मराठी माणसाच्या मुळावर उद्धव ठाकरे शिवसेना. ही हेडलाईन दिली आहे मी तुम्हाला, शोधायला नको, ब्रेकिंग न्यूज. सांगा मला, शिवसेना शिवसेना लोकांना सांगा, बरोबर जा, महिला आहे तिथे उपस्थित, सांगा ही शिवसेना मुळावून आलेली आपल्या विकासाची. मी उद्योगधंदे आणणार, कारण आणणार, मी आणणार, जुमानत नाही, जुमानत नाही. मी गेलो आता यांची बघा 5 वरून यावेळेला 0 खासदार, या वेळेला 5 खासदार यांची निवडून येत नाही. आमदार आता 16 आहेत ना, 16 पैकी या निवडणुकीत 10 शिंदे गटात जाणार, राहणार 6 आमदाराचा मालिक उद्धव ठाकरे, 6. ते पण मातोश्रीच्या आजूबाजूला असतात म्हणून किती राहतील माहित? शिवसेनेचा विचार.
काँग्रेस त्या राहुल गांधी गेला, त्यांनी काँग्रेस विकूनच टाकला. आता पवार साहेबांचा पक्ष आहे की नाही माहित नाही. कोकणात त्यांचा आहे, प्रमुख आहे. तो एकटाच असतो कधी कधी. पूर्वी पण एकटाच होता, आता मध्ये काय. पवार साहेबांना फक्त आपल्याला बीजेपीला विरोध नाही. सावंत साहेब, बीजेपीला विरोध नाही. त्याला शिवसेना संपवायची आहे. उद्धवची शिवसेना संपवण्याचा आनंद आमच्या शरद पवार साहेबांना आहे. उद्धवला पाठिंबा मुख्यमंत्री उगाच नाही केलं की शेवटी उद्धव पिता उघड्या पडेल. काय येतं काय येत नाही, काही समजत नाही. आणि मग विकेट काढण्यासाठी मुख्यमंत्री पद दिलं, विकेट काढली, आता घरी बस. तेव्हा बांधवांना आपल्याला आपलं काम करायचं. चला घरोघर जा, कमळ घेऊन जा. आम्ही बीजेपी आहे. देशात सत्ता, राज्यात सत्ता, सिंधुदुर्गात सत्ता, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका सगळ्यात आमच्याकडे. पालकमंत्री आमचा, कुठे रस्ता पाहिजे, पाणी पाहिजे, वीज पाहिजे, हवं ते देण्याची क्षमता आहे आमच्या पालकमंत्री. मी केंद्रीय मंत्री आहे तुमच्या गावचा. कुठल्या मोठा प्रकल्प आणायचा आहे, माझा फंड 100% खर्च केला, शिल्लक काय ठेवलं. त्या बांधवलं लोकांना. इथे जे मतदान आहे ना, माझ्याकडे आहे, काही लोक मतदान करायला जातच नाही. या मतदारसंघात मतदान करायला जात नाही. 10,000 मतदार आहेत. 6,749 मतदान होतं. आम्हाला नाही, एकूण. म्हणजे तुम्ही मला सांगा, जवळपास 3,800 म्हणजे 4,000 मतदान होतच नाही. लोकांना सांगा, कर्तव्य पार पडा, मतदान करू. मतदान करायला लावा, आणि तेही बीजेपी. आणि म्हणून मी सांगायला हवं, आम्ही सेवा करणारी माणसं आहोत. आम्हाला तुमच्याकडून काही नको आहे. तुमची परिस्थिती सुधारावी, हा जिल्हा समृद्ध व्हावा, सुखी समाधानी माझी जनता व्हावी, यासाठी आम्ही दिवस रात्र काम करतो. आणि म्हणून मोदींच्या मंत्रिमंडळाचे एक मंत्री तुम्हाला हात द्यायला आलोय. तुम्ही साथ द्यावी अशी मला वाटतं. इतकं 80% पेक्षा जास्त मतदान भारतीय जनता पक्षाला. मला कधी माझं हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल कोणासाठी इथे असलेले कामगार कुठले, दुबईचे नाहीत, मुंबईचे नाहीत, आपल्याच परिसरातले. त्या नर्स असो, बॉय असो, कोणी असो. आज जवळपास 450-500 स्टाफ आहे. मेडिकल कॉलेज पण आहे. कोणी आणलं या जिल्ह्यात, ते आणलं त्याची अवस्था बघा. माझं बंद पडावं म्हणून आणलं, काय अवस्था आहे. मी एक दिवशी डीनना भेटायला गेलो. माझ्या ओळखीच्या होत्या त्या, माझ्या मित्राच्या सिस्टर आहेत, अनस्कर माझे मित्र आहेत. आता नाही, बदली झाली. मी एक दिवशी बोलवलं, साहेब चहाला या ना. गेलो, मी पाहिलं, मी खाऊ मॅडम, हे कॉलेज वाटत नाही भयावर. नंतर मी बोललो, मॅडम जरा थांबा, मी 2 मिनिट शिपायला बोललो, मला वॉशरूम दाखव, बाथरूम दाखव. बाथरूम मध्ये गेलो, आपण 2 कॉलम परत आलो. मॅडम बोलले, बरोबर नाही, निदान तुम्ही साफसफाईला पैसे नाही, पगाराला पैसे नाही. हे सरकारी, आमच्याकडे 15 तारीखच्या आज पगार होतो. आणि हॉस्पिटल जाऊन बघा, या देशात असं हॉस्पिटल स्वच्छ आहे का मला दाखव. हे तुमच्या गावात आहे. मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज कणकवलीत आहे. 1600 विद्यार्थी आहे. मेडिकल कॉलेजला डॉक्टर आहेत 4,500 आहे. 450 आता या वर्षी 600 होते. 600 डॉक्टर, 1600 इंजिनियर. हे कोणासाठी कॉलेज सुरू केलं? माझी मुलं शिकवणे. हा निलेश हा अमेरिकेत शिकून आहे. नितेश लंडनला जेडी MBA होणार. माझ्या मुलांसाठी, माझ्या जिल्ह्यातील मुलांना शिक्षण इथे इंजिनियर, डॉक्टर व्हावे, IAS, IPS व्हावे,
ते कलेक्टर कमिशनर व्हावे, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून त्यांनी इथे प्रॅक्टिस करावी, जास्त पैसे मिळवावे, या भावनेतून आम्ही केलंय. पैसे मिळवाल नाही, आयुष्यात ते पैसे घातलेले परत नाही येणार नाही. पण मला वाटतं या जिल्ह्यात लोकांना चांगली सेवा मिळावी, त्यांचे प्राण वाचवा. कोरोना काळात ही मोफत सुरू केली सेवा, एक फ्लोरच दिला. उद्धव ठाकरेने कोरोना काळात मुख्यमंत्री होता, औषधातून 15% पैसे खाल्ले. चौकशी सुरू होती. शिवसेनेचा प्रमुख किती 15% हैराण केलं कॉन्ट्रॅक्टर सप्लायरना, नाही तर नाही द्यायचं. काही लोक बोले आम्हाला नकोच. ही मन शिवसेना बांधवणा हा जिल्ह्यात लोक सुखी समाधी आनंद व्हावी हे प्रयत्न आहे. अब किंवा 400 पार मोदीचं सरकार जे होणार आहे, त्या सरकारमध्ये तुमच्या हक्काचा माणूस खासदार म्हणून तुम्ही भाजपचा खासदार पाठवा. आणि म्हणून तुमच्याशी बोलायला आलो, विनंती करायला आलो. कार्यकर्त्यांनी घरोघर जा. आपण साहेब नाही, आपण सेवक आहोत. मी मुख्यमंत्री होतो, केंद्रीय मंत्री आहे, अनेक पद या 34 वर्षात मिळाली, तरी मी जनतेचा सेवक आहे, तरी मी साहेब नाही. मी सर्वसामान्य नागरिकांसारखा, सर्वसामान्य नागरिकांचा एक सेवक आहे. मी साहेबगिरी करत, कार्यकर्त्यांनी साहेब समजून, सरपंच असो कोणी असो, आपल्याकडे सरपंच झाले, आता महिला आहे नसेल, पण इथे सरपंच झाले काय तो एवढा ताट चालतो. पहिल्या गावातल्या लोकांना हाक मारत जात होता, आता हुरकण गाडीतून एका बाजूने सुरू होतो, कधी बाहेर पडतो कळत. हे परिवर्तन करू. माणुसकी आपला धर्म आहे, माणसासाठी काम करणे आपले कर्तव्य आहे. हे कार्यकर्त्यांनी करावं. असे कार्यकर्ते बीजेपी घडवतं, ते लोकांसाठी. चला, सिंधुदुर्ग जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श या भूमीला झालाय. ही पवित्र करूया आणि या भूमीत राहणाऱ्यांना सुखी करूया. तुम्ही मला सहकार्य द्या, पाठिंबा द्या आणि मोदींना आशीर्वाद द्या. एवढं सांगून मी आपल्या सर्वांची रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.